मित्रहो नमस्कार. आपल्या सर्वांचे या आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षा 2022 ची जी इतिहास राज्यशास्त्र या विषयांची जी प्रश्नपत्रिका झालेली होती ती प्रश्नपत्रिका आज आपण उत्तरासह या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहावा, कारण बोर्ड परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरे आपणास कसे लिहावेत ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओ अंतर्गत आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तर सुरू करूया 10वी बोर्ड परीक्षा 2022 इतिहास राज्यशास्त्र या विषयांची उत्तर पत्रिका म्हणजेच आन्सर की. तर यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे आणि यामध्ये 3 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. यासाठी पर्याय अ जेम्स ऑगस्टस हिकी, ब सर जॉन मार्शल, क एलन हुम आणि ड मायकेल फुको. तर याची योग्य उत्तर जे आहे ते उत्तर पर्याय क्रमांक अ जेम्स ऑगस्टस हिकी. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. यासाठी पर्याय अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब विल्यम जोन्स, क जॉन मार्शल आणि ड फ्रेडरिक मॅक्समुलर. तर याची योग्य उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यानंतर पुढील विधान आपण पाहू. पुढील विधान आहे कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय. यासाठी पर्याय अ गव्हर्नमेंट म्युझियम, ब राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, 3 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि 4 भारतीय संग्रहालय. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक ड भारतीय संग्रहालय. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 गट दिले जातील. प्रत्येक गटात 4 पर्याय असतील. त्यापैकी एक पर्याय हा चुकीचा असेल. आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे, ती दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही. तर पहिली जोडी आपण पाहू. पहिला जो गट आहे त्यामध्ये 1 बेंजामिन टुडेला स्पेन, त्यानंतर 2 मार्को पोलो इटली, त्यानंतर 3 इब्न बतुता भारत आणि 4 युआन शांग चीन. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे इब्न बतुता भारत. जोडी क्रमांक 3 जो आहे इब्न बतुता भारत ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर दुसरा जो गट आहे, दुसरा गट आहे त्यामध्ये 1 मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ, ब कबड्डी मैदानी खेळ, 3 आईस हॉकी साहसी खेळ आणि 4 आट्यापाट्या बैठे खेळ. तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे आट्यापाट्या बैठे खेळ. त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 जेम्स ऑगस्टस हिकी बेंगॉल गॅजेट, 2 बाळशास्त्री जांभेकर दर्पण, 3 भाऊ महाजन ज्ञानोदय आणि 4 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केसरी. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 भाऊ महाजन ज्ञानोदय. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये पहिल्या जो कृती आहे ती म्हणजे इतिहास विषयातील संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा. या ठिकाणी काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपणास पूर्ण करावयाच्या आहेत. तर त्या अशा असतील. इसवी सन 1876 मध्ये भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश, त्यानंतर 1932 मध्ये भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, त्यानंतर 1937 भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश, 1946 भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश आणि 1969 प्राचीन भारतीय स्थलकोश. त्यानंतर दुसरी कृती आपण पाहू. दुसरी कृती आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये विदेशी मैदानी खेळ, आपण 4 विदेशी मैदानी खेळ लिहायचे आहेत. तर ते असे असतील. त्यामध्ये 1 टेबल टेनिस, त्यानंतर 2 हॉकी, त्यानंतर 3 बॅडमिंटन,
आणि चौथा जो विदेशी मैदानी खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र जे आहे ते आपणास पूर्ण करावायचे आहे. तर ते संकल्पना चित्र असे आहे. त्यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा जो आहे तो आपणास लिहायचा आहे. या ठिकाणी 4 वारसा आपणास लिहायचे आहेत. तर त्याचे जे उत्तर आहे त्यामध्ये प्राचीन स्थळे, त्यानंतर दुसरा आहे हस्तलिखिती, त्यानंतर तिसरा आहे वस्तू आणि चौथं जे आहे ते म्हणजे वास्तू. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 टिपा दिल्या जातील. त्यापैकी आपणास कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. तर पहिली टिप आपण पाहू वंचिताचा इतिहास. तर याचे उत्तर 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर तिसरा मुद्दा इटालियन तत्वज्ञ अँटोनियो ग्राम्ची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोक परंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्वाचे साधन मानले जाते. अशा प्रकारे 2 गुणांसाठी कोणते 2 मुद्दे लिहिणे आपणास अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील टिप आपण पाहू. पुढील टिप आहे व्हॉल्टेअर. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे व्हॉल्टेअरच्या मते इतिहास लेखनासाठी एक वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर दुसरा मुद्दा तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व अर्थव्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला म्हणून व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर पुढची जी टिप आहे ती म्हणजे लुव्र संग्रहालय. तर याचे उत्तर 1. 18व्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लुव्र संग्रहालयाला फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या. त्यानंतर 2. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो दा विंची यांनी रेखाटलेले मोनालिसाचे चित्रही या संग्रहालयात आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नेपोलियन बोनापार्ट यांनी आपल्या स्वाऱ्याच्या दरम्यान अन्य राष्ट्रातून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने या येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि यामध्ये कोणती 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावायचे आहेत. तर पहिले विधान जे आहे ते आपण पाहू. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचे उत्तर जे आहे ते म्हणजे भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे कारण 1. आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. त्यानंतर तिसरा मुद्दा विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्य, समुद्र किनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे वर्तमानपत्राला इतिहास या विषयाची गरज पडते. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे 1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो, आकलन करून घ्यावे लागते. त्यानंतर दुसरा मुद्दा वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक,
सामाजिक राजकीय घटना आपणास समजतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. तर याचे जे उत्तर आहे, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू असते आणि त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्वाचे भौतिक साधन आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आपणास समजतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. यावरून किल्ल्याच्या रचनेचा आपणास अभ्यास होतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्ततंती बाहुल्यावरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मोहनजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची आपणास माहिती होते. म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो असे म्हटले तरी चुकीचे ठरणारे नाही. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे बाळ जगन्नाथ पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक असे. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एक, बाळ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहासही सांगत असत. त्यानंतर दुसरा मुद्दा, खेळाडू संबंधी माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्या खेळाडूने पूर्वी केलेले विक्रम त्या आठवणी सांगत असत. त्यानंतर चौथा मुद्दा, खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणाबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडित यांचे समालोचन अधिक रंजक होत असे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे आणि दुसरा, तर यामधील पहिला व दुसरा प्रश्न हा 1-1 गुणांसाठी असेल आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी. तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे सोहगौडा ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा येथे सापडला. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत लिहिलेले आहेत. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्व स्पष्ट करा. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे त्यामध्ये एक, सोहगौडा ताम्रपट हा मौर्य काळातील असल्याने आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक शिस्तीबद्दल आपणास माहिती मिळते. त्यानंतर दुसरा मुद्दा, या ताम्रपटातून असे सुचवले की कोठार घरातील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील आदेश असावा असे मानले जाते. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल. यामधील 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. तर यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. तर याचे उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये एक, भूतकाळातील घटनांच्या आधारावरून मानव वर्तमान काळातील वाटचाल निश्चित करतो. त्यानंतर दुसरा मुद्दा,
आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशांचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यासाठी दिशादर्शन होते. तर अशा प्रकारे या प्रश्नांची आपणास सविस्तर उत्तरे लिहायची आहेत, कारण हा प्रश्न सविस्तर उत्तरे द्या 3 गुणांसाठी आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणीचा इतिहास लिहा. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एक, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर दुसरा मुद्दा, नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे 8 जून 1936 मध्ये या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR, या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, एन झालेला आहे, AIR असे करण्यात आले. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. त्यानंतर पाचवा मुद्दा, सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे ऑल इंडिया रेडिओचे स्वरूप होते. त्यानंतर पुढील मुद्दा, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. सातवा मुद्दा, आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जाऊ लागले. त्यानंतर आठवा मुद्दा, विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवेद्वारे देखील सुरू झालेले आहेत, उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची इत्यादी. अशा प्रकारे आकाशवाणीचा इतिहास आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. तर याचे उत्तर, अगोदर आपण खेळ म्हणजे काय ते आपण लिहावे. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणती कृती म्हणजे खेळ होय. खालील मुद्द्याच्या आधारे आपण मैदानी खेळ व बैठे खेळ यातील फरक आपण जाणून घेऊया. तर फरक असे असतील, त्यामध्ये मैदानी खेळ आणि बैठे खेळ, तर यांचे स्वरूप कसे असेल. तर मैदानी खेळासाठी मोकळ्या, विस्तृत व सुनियोजित जागेची गरज असते. तर बैठे खेळ हे एका जागी बसून खेळले जातात, त्यामुळे त्यासाठी फारशी जागा लागत नाही. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियम. तर मैदानी खेळ हे बैठ्या खेळाच्या तुलनेने अधिक तांत्रिक स्वरूपाचे असून त्यांना काटेकोर नियम असतात. खेळाडूंना ते नियम पाळावेच लागतात. तर बैठे खेळामध्ये काही बैठे खेळांचा समावेश विशिष्ट नियम नसतात. ते मुख्यतः आनंदासाठी खेळले जातात. ते खेळायला सोपे असतात. उदाहरणार्थ सागरगोटे, भातुकली, अपवाद वगळता म्हणजे बुद्धिबळ, कॅरम या बैठे खेळांना काटेकोर नियम असतात. त्याचबरोबर आणखीन काही फरक आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पूर्व तयारी, गरज व शारीरिक तंदुरुस्ती. तर यामध्ये मैदानी खेळाचा उल्लेख करत असताना मैदानी खेळ खेळताना अधिक शारीरिक श्रम करावे लागतात. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखून पुरेसा सरावही करावा लागतो. मैदानी खेळाच्या तुलनेत बैठे खेळासाठी कमी शारीरिक ऊर्जा खर्च होते. त्यानंतर वातावरणीय अडथळ्याचा आपण विचार केला असता मैदानी खेळ मोकळ्या जागेत खेळले जात असल्याने खेळताना वातावरणीय अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ पावसामुळे काही वेळा क्रिकेटचे सामने पुढे ढकलले जातात, हे आपण पाहिलेलं आहे. तर बैठे खेळाच्या तुलनेत बैठे खेळ
बंदिस्त जागेत खेळले जातात, त्यामुळे वातावरणीय बदलाचा या खेळावर कोणताही परिणाम होत नाही. आणि उदाहरणे जर पाहिली तर मैदानी खेळामध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, लगोरी इत्यादी हे मैदानी खेळ, तर बैठे खेळामध्ये भातुकली, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी असे हे बैठे खेळ अशा प्रकारे बैठे खेळ आणि मैदानी खेळ यातील फरक आपण जाणून घेतो. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालविणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर दुसरा मुद्दा खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर तिसरा मुद्दा हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रवासी एजंट्स, फोटोग्राफर, मार्गदर्शक, ठिकठिकाणाची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसाय पर्यटकाशी संबंधित असतात. त्यानंतर प्रश्न सहावा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. यामध्ये 2 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब. त्यासाठी पर्याय अ प्रौढ मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागांचे धोरण आणि ड न्यायालयीन निर्णय. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर आपण दुसरे विधान पाहू. दुसरे विधान आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिसातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिशाविरोधी उठाव केला. त्यासाठी पर्याय जे आहेत त्यामध्ये अ कोळी, ब गौंड, क भिल्ल आणि ड रामोशी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गौंड. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सोडवायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. यामध्ये कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. प्रत्येक विधान हे 2 गुणांसाठी. हे विधान चूक आहे की बरोबर हे सांगण्यासाठी 1 गुण आणि कारण लिहिण्यासाठी 1 गुण. त्यातील पहिले जे विधान आहे ते म्हणजे न्यायालयाच्या विविध विषयावरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना न्यायालयाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिले. त्यानंतर तिसरा मुद्दा संविधानातील तरतुदीमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिच्या मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे वरील विधान हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे दुसरे विधान एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरविते. तर याचे जे उत्तर आहे हे विधान चूक आहे. कारण त्यामध्ये एक निवडणुकांचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्यानंतर दुसरा मुद्दा राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्ष पद्धती धोरण अवलंबेल. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणून संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरविते. त्यामुळे वरील विधान चूक आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे तिसरे विधान आहे ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर याचे जे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. कारण एक अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाज व्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा भेसळ, वस्तूच्या वाढलेल्या किमती, वजन मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादी सारखे अनेक समस्या ग्राहकांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी
1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 8वा अ. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. या ठिकाणी 2 संकल्पना दिल्या जातील आणि हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे बहुपक्ष पद्धती. याचे जे उत्तर आहे त्यामध्ये एकाच पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता व अन्य पक्ष प्रभावहीन असल्यास ती एक पक्ष पद्धती म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, राजकारणात 2 पक्ष प्रभावी व सत्ता आलटून पालटून या 2 पक्षाच्या हाती असते तिला द्विपक्ष पद्धती म्हणतात. आणि तिसरा मुद्दा, सत्ता स्पर्धेत अनेक पक्ष असतात व त्या सर्वांचाच प्रभाव असतो ती बहुपक्ष पद्धती होय. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतात बहुपक्ष पद्धती आहे. त्यानंतर पुढील जी संकल्पना आहे ती म्हणजे जलक्रांती. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी नद्या पुनर्जीवित केल्या. त्यानंतर दुसरा मुद्दा, तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजेच मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या. त्यानंतर तिसरा मुद्दा, देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नद्या पुनर्जीवित करणे अशा मोहिमा राबविल्या. त्यानंतर चौथा मुद्दा, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी देशभर 11,000 जोहड बांधले. सतत 31 वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक कृती आपणास करावायची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी कृती आहे, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी मतदान संघाची निर्मिती आणि शेवटचा मुद्दा मतमोजणी दिलेले मधले मुद्दे आपणास 4 मुद्दे आपणास भरावायचे आहेत. तर याची उत्तर असे असेल, मतदार संघाची निर्मिती, त्यानंतर मतदार याद्या निश्चित करणे, त्यानंतर उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी, त्यानंतर निवडणुकी प्रचार आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदान आणि शेवटी मतमोजणी. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र आपण पाहू. पुढील आकृतिबंध आपणास पूर्ण करावायचा आहे. तर आकृतिबंध असा आहे, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर त्यामध्ये 1 शिवसेना, त्यानंतर 2 भारतीय बहुजन महासंघ, त्यानंतर 3 शेतकरी कामगार पार्टी आणि 4 महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अशा प्रकारे महाराष्ट्रातील हे प्रादेशिक पक्ष आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील आणखीन काही प्रादेशिक पक्ष आहेत ते पण आपण लिहू शकता. यापैकी कोणतेही 4 जरी आपण लिहिले तरी आपणास 2 गुण प्राप्त होतील. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपवणूक झाली आहे. तर याचे उत्तर 1 वडिलांच्या व पतींच्या संपत्तीत महिलांचा समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थेमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. हे प्रमाण महाराष्ट्रासह अन्य काही राज्यामध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्वाचे पाऊल आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. तर याचे जे उत्तर आहे ते उत्तर 1 चळवळीला नेतृत्व असते. त्यानंतर 2 नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. त्यानंतर तिसरा मुद्दा, नेतृत्वामुळे चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा याविषयी निर्णय घेता येतात. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे खंबीर नेतृत्व असेल तर
चळवळ परिणामकारक होते, ज्यामुळे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. तर मित्रहो, अशाच प्रकारे 10वी इयत्तेसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.